नमस्कार. मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर माझ्या प्रत्येक मैत्रिणीसाठी महत्त्वाच्या किचन टिप नंबर 1. केसाची वाढ लवकर होण्यासाठी आवळा खूप प्रभावी ठरतो. आवळ्याची पेस्ट तुम्ही टाळूला लावू शकता किंवा मेहंदीमध्ये आवळ्याची पेस्ट मिक्स करूनही टाळूवर लावल्याने केसाची वाढ खूप छान अशी होते. टिप नंबर 2. केस पांढरे होण्यापासून बचाव करण्यासाठी कढीपत्ता हा उत्तम उपाय आहे. अर्धा कप कढीपत्त्याची पेस्ट घ्यावी. त्यामध्ये अर्धा कप दही मिक्स करून घ्यावे. आता हे मिश्रण टाळूवर आणि केसांना लावावे. 30 मिनिटे हे झाल्यानंतर कोमट पाण्याने केस स्वच्छ धुवावे. आठवड्यातून 2 ते 3 वेळेस हा उपाय केल्याने केस काळे होऊ लागतात. तर केसासंबंधी काही समस्या असतील तर ही टीप ट्राय करा. टिप नंबर 3. ज्या महिलांना व्हाईट डिस्चार्जची समस्या आहे अशा महिलांनी जास्तीत जास्त द्राक्षाचे सेवन त्यांच्या आहारामध्ये केले पाहिजे. तसेच तुळशीच्या पानाचा रस काढून त्यात मध मिसळून दिवसातून 2दा पिल्याने सुद्धा बराच आराम मिळेल. तर तुम्ही यामध्ये अद्रकाचे सेवन कमी करायचे आहे. अतिशय खास टिप नंबर 4. आवळ्याचा 1 चमचाभर रसामध्ये लिंबाचा रस मिसळून टाळूवर चांगला मसाज करा आणि अर्ध्या तासाने केस धुवा. याने केसातील कोंडा कमी होतो. तर कोंड्याची समस्या असेल तर ही टीप ट्राय करून बघा. टिप नंबर 5. अल्सरचा त्रास असल्यास केळीचे सेवन आहारामध्ये अवश्य करा. प्रत्येक गृहिणीच्या कामी येईल अशी टिप नंबर 6. किचनमधील टाईल्स तेलकट होऊ नयेत म्हणून फोडणी दिल्यानंतर एखादा झाकणीचा किंवा ताटाचा थोडा आडोसा कढईवर किंवा पॅनवर धरा. जेणेकरून निघणारा तेलकट धूर त्या ताटावर किंवा झाकणावर जमा होईल आणि थेट आपल्या किचनच्या भिंतीवरती जाणार नाही. तर यामुळे आपल्या किचन टाईल्स देखील जास्त खराब होणार नाहीत. प्रत्येक गृहिणीने लक्षात ठेवण्यासारखी खास टिप नंबर 7. पोटाची कोणतीही समस्या असेल तर लिंबू पाणी पिऊ नये. त्यात ॲसिड असते. तर या ॲसिडमुळे पोटात अल्सर देखील होऊ शकतो. यामुळे जळजळ व पोटदुखीची समस्या देखील उद्भवू शकते किंवा होऊ शकते. अतिशय महत्त्वाची व प्रत्येक गृहिणीने लक्षात ठेवण्यासारखी टिप नंबर 7. किचन ओटा साफ केल्यानंतर कपड्याचा किंवा किचन नॅपकिनचा कुबट वास येतो. अशा वेळेला कपडे गरम पाण्यामध्ये लिंबाचा रस आणि निरमा पावडर टाकून काही मिनिटेच त्यामध्ये किचन नॅपकिन किंवा जो आपण पुसण्यासाठी कपडा वापरतो तो भिजत ठेवा. नंतर ते कपडे गरम पाण्यामध्ये लिंबाचा रस आणि निरमा पावडर टाकून काही मिनिटे भिजवल्यानंतर ते कपडे स्वच्छ धुवून टाका. लिंबामुळे कपड्याचा खराब वास येत नाही आणि तो कमी देखील वास येत असेल तर तो कमी देखील होतो. थंडीमध्ये कामी येईल अशी टिप नंबर 8. थंडीच्या दिवसामध्ये मटकीला जास्त मोड येण्यासाठी मटकी सर्वप्रथम कोमट पाण्यामध्ये भिजत घाला आणि निथळायला ठेवा आणि निथळल्यानंतर पूर्ण 24 तास त्याला मोड येऊ द्या. कारण की थंडीच्या दिवसामध्ये मटकीला मोड येण्यासाठी जास्त कालावधी लागतो. तर थंडीच्या दिवसामध्ये मटकीला चांगले जास्त मोड येण्यासाठी ही टीप ट्राय करून बघा. टिप नंबर 9. थंडीच्या दिवसात अंडी उकडून खावी. त्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन विटॅमिन जास्त प्रमाणात असल्यामुळे हिवाळ्यामध्ये ताकद वाढण्यासाठी आपल्या शरीराला ते मदत करते किंवा आपल्या शरीराला ताकद मिळते. माझ्या प्रत्येक मैत्रिणीसाठी अतिशय महत्त्वाची ही टीप आवडली तर मैत्रिणींना नक्की शेअर करा. टिप नंबर 10. स्तनाच्या आकारात बदल होणे, त्यावर गाठी निर्माण होणे ही स्तनाच्या कॅन्सर किंवा स्तनाचा कर्करोग झाल्याची लक्षणे आहेत. स्तनाभोवतीच्या भागाचा रंग बदलणे, स्तनाग्राभोवती बदल होणे किंवा स्तनातून असामान्यपणे स्राव किंवा डिस्चार्ज होणे ही लक्षणे स्तनाचा कॅन्सर किंवा स्तनाचा कर्करोग झाल्याचे सूचित करतात.
तर छातीचा किंवा स्तनाचा कॅन्सर होण्याची ही लक्षणे आहेत. यासाठी टीप आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा. टीप नंबर 11. 90% आजार हे पोटातून होतात. पोटात ॲसिडिटी कब्ज नसला पाहिजे. पोट साफ स्वच्छ असले पाहिजे, तर तो माणूस म्हणजे आरोग्याचा राजा असं समजलं जातं. टीप नंबर 12. कापराच्या वासाने सुद्धा घरातील माशा पळून जातात. यासाठी 8 ते 10 कापराच्या वड्या घ्या आणि त्याची पूड तयार करा. एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यात ही पूड टाकून मिसळून घ्या व नंतर एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये ओतून ज्या ठिकाणी आपल्या घरामध्ये माशा येतात त्या ठिकाणी स्प्रे करा. टीप नंबर 13. घरात जास्त प्रमाणात झुरळ झाली असतील तर ते रोखण्यासाठी पेपरमिंट ऑइल म्हणजेच पुदिना तेल खूप जास्त फायदेशीर आहे. हे तेल पाण्यात मिसळून जागोजागी त्याची फवारणी केली तर घरामध्ये मेलेली झुरळे दिसून येतील. तर झुरळ मारण्यासाठी तुम्ही ही टीप किंवा ट्रिक्स ट्राय करून बघा. माझ्या प्रत्येक मैत्रिणीच्या कामी येईल अशी टीप नंबर 14. किचन ट्रॉलीमधून कुंभट वास येत असेल तर रात्रीच्या वेळी लिंबाचे काप करा आणि त्यावर थोडा बेकिंग सोडा टाकून ते ट्रॉलीच्या आतमध्ये ठेवून द्या. यामुळे किचन ट्रॉलीमधील येणारा कोंदट वास निघून जाण्यास मदत होईल. टीप आवडली असेल तर पटापट एक लाईक नक्की करा. टीप नंबर 15. सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वयंपाकघरातील सिंकमध्ये अजिबात खरकट ठेवू नये. आठवड्यातून एकदा रात्री झोपण्याआधी सिंकमध्ये गरम पाणी ओतावं. सिंकभोवती छान सुगंध राहण्यासाठी किंवा येण्यासाठी सिंकचं भांडं रात्री संत्र्या किंवा लिंबाच्या सालीनं घासून घ्यावं. कामी येईल अशी टीप नंबर 16. भिंतीत खिळा ठोकला जात नसेल तर अशावेळी काय करावं हा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्या जागेवर गरम पाणी ओता व नंतर खिळा भिंतीमध्ये ठोका. यामुळे खिळा सहज भिंतीत ठोकला जाईल. प्रत्येक मैत्रिणीसाठी खास टीप नंबर 16. सफरचंद खरेदी करताना बाजारामध्ये गेल्यानंतर ही गोष्ट लक्षात ठेवा की जर सफरचंद लाल रंगाच्या सफरचंदावरती रेषा असतील आणि ते फिक्कट पिवळे असेल तर ते छान गोडसर सफरचंद असते. प्रत्येक सुगरणीसाठी खास टीप नंबर 17. तोंडलीची भाजी बनवताना तोंडली चिरल्यानंतर आधी थोडी तेलावर छान अशी परतून घेतल्यास भाजी खूप जास्त चवदार लागते. हिवाळ्या स्पेशल माझ्या प्रत्येक मैत्रिणीसाठी खास टीप नंबर 18. कडुलिंबाच्या पानामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात, ज्यामुळे केसातील कोंडा होणे या समस्येपासून केसांचे संरक्षण होते. टीप नंबर 19. केसांना धुतल्यानंतर कधीही टॉवेलने झटकून पुसू नये. ते नेहमी हलक्या हाताने कोरडे करावेत. तर केस गळती होऊ नये यासाठी प्रत्येक मैत्रिणीने ही टीप फॉलो करा. टीप नंबर 20. केसाची गळती थांबवण्यासाठी केस धुण्यासाठी केसांना चांगले तेलाने मसाज करावा आणि 1 तासानंतर केस धुवून टाकावे. टीप नंबर 21. ओपन पोर्सची समस्या असेल तर आठवड्यातून एक वेळेस चेहऱ्याला बर्फाने मसाज करा. यामुळे ओपन पोर्स बंद होतात. तर तुम्हाला पण ही समस्या असेल तर ही टीप ट्राय करून बघा. सुंदर दिसायला प्रत्येक महिलेला आवडतं, त्यासाठी खास टीप नंबर 22. चंदन पावडर 1 चमचा, मुलतान माती 1 चमचा, हळद अर्धा चमचा, दूध आणि मध याची पेस्ट बनवून घ्या. 15 ते 20 मिनिटे चेहऱ्यावर लावावी. हा पॅक सुकल्यानंतर नॉर्मल पाण्याने चेहरा धुवावा. या पॅकमुळे चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होऊन डाग देखील कमी होतात व आपला चेहरा खूप छान असा तजेलदार व तेजस्वी असा होतो. टीप नंबर 22. चेहऱ्यावर पिंपल्स येत असतील तर ते पिंपल्स कधीही हाताने फोडू नयेत. पिंपलचे डाग जर तुम्ही हाताने फोडले तर ते डाग चेहऱ्यावरती पडतात. ते डाग जायला खूप जास्त वेळ लागतो. यामुळे पिंपल्स नेहमी नैसर्गिकरित्या फुटू द्यावे. यामुळे डागही कमी पडतात व ते लवकरही जातात.
वरील उपयुक्त व खास टिप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला नक्की शेअर करा. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.